हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि हे वर्ष सुखात आनंदात आणि भरभराटीचं जावं. आणि आज आहे काल मला काही टाईम भेटला कारण की काल होतं संक्रांत आणि पित्रांना आगेरी टाकतात, सो त्याच्यामुळे शूट करायला मला भेटलं नाही. आणि मी आले गावाला, माझ्या सासूबाईंकडे मी आलेली आहे आणि माझी पहिली संक्रांत इकडे आहे. सो आज हळदी कुंकू आहे माझा पहिला इकडे, तर तयारी करायची आहे. तर भेटतेच तुम्हाला मी लवकरच. माझी आता आंघोळ झाली आहे, दिवाबत्ती मी केलेली आहे आणि बायकांना बोलवायला जाणार आहे. सो बघूया काय होतंय काय नाही, भेटूया थोड्याच वेळात. चला मार्केटला पतंग वगैरे आणि थोड्याशा वस्तू घ्यायला चालली. तर फायनली मार्केटला मी येऊन गेलेली आहे आणि इथे थोडंसं खरेदी केली. आणि हे आहे आमचं गाव आणि गावात आल्यावर खूप भारी वाटतं, खरंच जायचं पण नाही. आणि फायनली आम्ही आलो परत घरी आणि तुम्ही बघू शकता हे आहे माझं पहिला वाण. माझी पहिली संक्रांत इथं माझ्या सासूबाईंकडे झालेली आहे. सो त्यांनी माझ्यासाठी एवढी सगळी तयारी आणि एवढं सगळं माझ्यासाठी घेऊन आले होते, गिफ्ट्स वगैरे. सो मी इथं थोडंसं ते तुम्हाला दाखवते शॉर्टकटमध्ये. आणि भारी वाटलं हे बघून आणि साडी ही खूप सुंदर होती आणि आवडली होती मला. आणि फायनली मी तयारी करायला सुरुवात केली आणि जे मी काईट आणले होते ते मी इथं वॉलला चिपकवून दिले होते. बट फायनली तयारी झालेली आहे आणि करून झालेली आहे वाटण्यासाठी. इथे खुले वेफर अवेलेबल नव्हते, सो आम्ही हे इथं घेतलेले आहे. आणि हे प्लेट असे आहे, खूप सारे काम आहे मला, तर हे खाली करायचे आहे. आता हे भरते मी, तर चला भरून घेऊया. तर फायनली मी जे वेफरचे जे पाकिट होते बालाजीचे आणि जे प्लेटा होत्या सिल्वरच्या ते मी मोकळ्या केल्या. आणि त्याच्यामध्ये एक एक म्हणजे जे हळदी कुंकूला बाया येणार होता त्यांच्यासाठी आम्ही नाश्ता ठेवला होता. आणि नाश्त्याला ठेवलं होतं कचोरी आणि वेफर मला सुट्टे म्हणजे जे 1 kgचे मोठे पॅकेट असतं ते मला तिथं भेटलं नाही गावामध्ये. सो फायनली दादांनी मला ते बालाजीचे पाऊच आणून दिले की एक पाऊच हा ठेवून देऊया तरी चालेल. म्हटलं ठीक आहे. सो मग त्यांनी मला हे बालाजीचे पाऊच आणून दिले आणि ते करता करता माझे कामही होत होतं आणि सासूबाईंसोबत मी गप्पाही मारत होती. त्यांचे कामं ते करत होते किचनमध्ये आणि मी माझे कामं करत होती. सो भारी वाटत होतं. आणि पहिला हळदी कुंकू माझा तिकडे झालेला आहे लग्नानंतर. आणि फर्स्ट मकर संक्रांती माझी तिकडे झालेली आहे. आणि पहिली संक्रांत असल्यामुळे आणि पहिलं पित्रांना जेवणही म्हणजे मी स्वतः सर्व स्वयंपाक केला. मी सासूबाईंना सांगितलं तुम्ही काहीच नका करू, सगळा स्वयंपाक मीच करणार, जो काही लागणार तो. तर मस्त वाटलं. फायनली इथं माझ्या प्लेट रेडी झालेल्या आहेत आणि बघू शकता किती गोंधळ झालेला आहे. आणि हे आहे कचोरी, खूप टेस्टी कचोरी होती. थँक्यू दादा. आणि कचोरीची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. एक कचोरी माझ्या हातात मावत नव्हती, एवढी मोठी एक कचोरी होती. सो फायनली लोकही बोलले की एवढी मोठी कचोरी आणली कुठून. आणि लगेचच मी ते झालं सर्व आणि लगेचच मी घेतली रांगोळी काढायला. रांगोळी मला बाहेर काढायची होती, बट लहान छोटे पोरं आहे ना, जे तुम्हाला माहितीच असणार, मी रांगोळी काढली असती ती लगेच पुसल्या गेली असती. बट मी इथं छोटी मोठीशी मी इथे ट्राय केली आहे, काढली आहे, तुम्हाला दाखवते. चांगली नाही आहे बट ओके आहे. आणि नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि रांगोळी बट मला कलर आणि थोडेसे जाडसर होते, सो चांगली नाही आली रांगोळी. कशी दिसते मी. सो फायनली मी रेडी झालेली आहे. हळदी कुंकूला बाया येत आहे, तर चला हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू होतोय, भेटूया देखील.
तर बघू शकता तुम्ही. आणि तर महिला मंडळ आमच्या घरी येऊन गेलेले आहेत सर्व. म्हणजे हे थोड्या थोड्या प्रमाणात लेडीज झाल्या होत्या आणि ज्यांचे झाले ते नाश्ता वगैरे करून चालल्या गेल्या होत्या. आणि भारी वाटलं मला फर्स्ट हळदी कुंकू. आणि साडीही खूप आवडली मला. थँक्यू सासूबाई. आणि त्याच्यामध्ये उखाण्यांची खूप मजा येत होती. बट मीही उखाणं घेतलं बट ते शूट नाही झालं माझ्याकडून. उखाणं मी असं घेतलं होतं की सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, 7 जन्म घेईन मी अतुल रावांसाठी. सो हे माझं उखाणं होतं बट मी शूट करायचं विसरून गेले. आणि खूप सारे उखाणे सर्वांनी भारी भारी उखाणे घेतले. आणि आपल्या महाराष्ट्रात पद्धतच आहे, असं म्हणतात की सीता सीता वाण घे, रामाचं नाव सांगून दे. असं बोलल्यानंतर आपण त्यांना वाण द्यायचा आणि त्याच्यानंतर ते उखाणं घेणार. बट ते उखाणं घेऊन झाल्यावर आपल्यालाही परत उखाणं घ्यावं लागतं. अशी आपल्या महाराष्ट्राची सुंदर अशी रीत आहे. आणि खूप भारी एक्साइटमेंट होती मला आणि भारी वाटलं. आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप सुंदर असा पार पडला माझा. तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि स्किप करू नका, ब्लॉग पूर्ण बघा. तर चला बघा पुढे काय काय झाले ते. राशी जाणून दिला अशीच बोलतीस आणि अशीच दरवर्षी बोलत. हे अजून नाव घेतलं की तिला आशीर्वाद नाव आता घेते. माताच्या देवाला आई सोन्याचा कर, सुहासरावांचं नाव घेताना मला तर तुम्ही बघू शकता इथं महिला मंडळ जे आले होतं खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच सर्वांचे मनापासून मी आभार. आणि हे आहे आमचं भावसार समाजाचं महिला मंडळ. आणि आम्ही भावसार समाजाच्या लेडीजला बोलवलं होतं. आणि त्या उखाण्यांमध्ये एक उखाणं मला असं आठवलं जे की माझ्यासाठी घेतलं गेलं होतं. जे एक वहिनी होत्या तर ते उखाणं असं होतं की जयसनरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी, अक्षराच्या हळदी कुंकवाच्या दिवशी माझं पहिलं पाऊल. सो खूप भारी वाटलं. त्यांच्या मिस्टरांचं नाव घेऊनही माझंही नाव त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि भारी वाटलं ते उखाणं ऐकायला. आणि बघू शकता आपल्या गावाची रीत आहे जे की पाया पडणं. आणि इथं सगळ्या लेडीज एकमेकांच्या पाया पडून, म्हणजे मोठ्या नाही, जे की आमच्या एकच्या होत्या, लहान होत्या. सो कार्यक्रम आमचा पूर्ण पार पडलेला आहे. तर नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि भांडू बिलकुल नका. भांडलं तरी परत गोड गोड बोला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.